आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना सुद्धा खासगी शाळेत शिकता यावं यासाठी RTE अंतर्गत 25% जागा आरक्षित ठेवण्यात येतात. राज्य शासनानं 12 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयानुसार RTE अंतर्गत प्रवेशासाठी एक नवीन अट घातली होती. यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातीलच शाळा निवडता येईल आणि जास्तीत जास्त 10 शाळांची निवड करता येईल अशी सक्ती करण्यात आली होती. मात्र 1 किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध नसल्यानं चंद्रपूर जिल्ह्यातील शंकर आत्राम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी होऊन शासनाच्या 1 किलोमीटरच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा जुन्या नियमाप्रमाणे 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळेसाठी अर्ज करता येणार आहे. या स्थगितीमुळे राज्य शासनानं 10 मार्चपर्यंत असलेली अर्ज भरण्याची अंतिम मुदत 18 मार्चपर्यंत वाढवली आहे. असं असलं तरी पालकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे यामध्ये आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालकांमधून होतीये. ॲडमिशन घेताना म्हणजे ते ऑनलाईनमध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम एक होता आणि शाळा 1 किलोमीटर परिघातील अजिबात दाखवत नव्हते. 1 किलोमीटरच्या वर शाळा संपूर्ण दाखवत होते आणि ग्रामीण भागात तर अजिबातच नाही आहेत शाळा 1 किलोमीटर परिघात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 किलोमीटरमध्ये जेवढ्या शाळा आहेत तेच फक्त दाखवतात, बाकीच्या शाळा दाखवत नाहीत. 1 किलोमीटरच्या आतल्या शाळा दाखवतच नाही आहेत सिस्टमला. आणि या ज्या त्यांनी जी मुदत दिली 18 मार्च फॉर्म भरायची, जी नवीन 3 किलोमीटर परिघातील, ती मुदत एक अत्यंत कमी आहे. कारण की ह्या मुदतीत ॲप्लिकेशन एवढे पूर्ण होणे शक्य नाही आहे. त्याला मुदतवाढ करून मिळावी. यावर्षी RTE अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 3299 जागांसाठी एकूण 313 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. RTE अंतर्गत सर्वांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं हा मुद्दा रास्त असला तरी शाळा आणि संस्थांची मागील 2 ते 3 वर्षांची कोट्यावधींची बिलं थकीत आहेत. याची प्रतिपूर्ती करण्यात यावी अशी मागणी शाळा आणि संस्था चालकांकडून होतीये. स्वयंअर्थसहाय्य शाळा चालवताना सर्व खर्च हा विद्यार्थ्यांच्या फीवर अवलंबून असतो. तर सर्व विद्यार्थ्यांना शाळा योग्य त्या सर्व फॅसिलिटीज, उत्तम प्रकारचं शिक्षण आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देते. तो त्याच्यामध्ये शिक्षकांचा पगार आणि इतर खर्च हा सगळा मेळ जर प्रतिपूर्ती वेळेत मिळाली नाही तर थोडं आर्थिक गणित हे संस्थांचं बिघडतं. तर माझी अशी विनंती राहील शासनाला की या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा आणि दरवर्षीची प्रतिपूर्ती ही त्या वर्षी जर मिळाली तर शाळांना आर्थिक जो इम्बॅलन्स होतो आहे त्याच्यामध्ये जरा आम्हाला मदत होईल. तर या दृष्टीने योग्य पावलं उचलावीत आणि निर्णय घ्यावा ही विनंती. धन्यवाद. शासनानं पालक आणि संस्थाचालक या दोघांच्या मागण्यांचा विचार करून यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. तरच RTE सारखा मूलभूत हक्क खऱ्या अर्थानं गरजूंपर्यंत पोहोचेल.